तुम्हाला अवघड जाते का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक यामधील स्वाध्याय 8.2 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, 7/9. ठीक आहे, 7/9 अधिक 7/9 गुणिले 7/9. आता या ठिकाणी बघा भागाकाराचं चिन्ह दिलेले आहे आणि 7/9 दिलेलं आहे. आता जर गुणाकार व्यस्त केला तर यामध्ये गुणाकाराचं चिन्ह येणार आहे आणि हे जे 9 आहे ते काय जाणार आहे, वरती अंशामध्ये जाणार आहे आणि 7 काय येणार आहे, छेदामध्ये येणार आहे. ठीक आहे, किंवा जर सोप्या पद्धतीने सोडवायचं झालं तर या ठिकाणी आपण असंही घेऊ शकतो, म्हणजे हे आपण न करता दुसरी एक पद्धत जर बघितली तर 7/9 अधिक 7/9 गुणिले, आता या ठिकाणी बघा भागाकार आहे आणि बॉडोमच्या नियमानुसार जर सोडवलं तर 7/9 भागिले 7/9 याचं उत्तर किती असणार आहे, 1 येणार आहे. जर हे जरी सोडवलं असतं तर याचंही उत्तर तुम्हाला काय मिळालं असतं, 1च मिळालं असतं. आता राहिलेल्या गोष्टी काय आहेत, तर 7/9 अधिक, आता इथे एकी म्हणजेच काय असतं, तर 30 संख्या येणार आहे, बरोबर आहे, म्हणजे इथे आले 7/9. आता दोघांचा छेद समान आहे त्यामुळं छेद एकच लिहिणार आहे आपण आणि 7 अधिक 7 म्हणजे किती झाले, 14 आले. म्हणजेच उत्तर किती असणार आहे आपलं, तर 14/9 हे उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरं गणित काय दिलेलं बघा, 3/5 च्या 4/3 मध्ये, आता 3/5 च्या 4/3 म्हणजेच काय आलं, 3/5 गुणिले 4/3 आलं. 4 आलं की तिथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असतं. ठीक आहे, किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल. ठीक आहे, म्हणजे यामध्ये कोणती संख्या मिळवल्यास तुम्हाला 1/5 हा अपूर्णांक मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, सोडवून घेऊया. इथं बघा अंशात आणि छेदात 3 असल्यामुळे हे काय झालं, निघून गेलं आणि करू शकतो आपण. राहिले काय, 4 एके 4 आणि 5 एके 5, कारण इथं एक्की आणि एकी असतं, म्हणजे 4 एके 4 5 एके 5 आले. अधिक काय होते, इथं x होते, बरोबर 1/5 होते. ठीक आहे, आता हा 4/5 इकडे अधिक होता, इकडे गेल्यानंतर काय झाला, वजा झाला. म्हणजेच या ठिकाणी बघा x बरोबर 1/5 वजा 4/5 आली. म्हणजेच अधिक, आता दोघांचा छेद हा काय आहे, समान आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय घेतलं, 5 घेतलं. अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून या ठिकाणी किती आले, 4तनं 1 गेले, 3 राहिले, म्हणजे वजा 3 आले. म्हणजेच उत्तर किती असणार आहे आपलं, वजा 3/5 हे उत्तर असणार आहे. पर्याय आहे का बघा, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तर स्क्रीनशॉटही तुम्ही काढून घेऊ शकता. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. तिसरा प्रश्न काय सांगितलेला आहे या ठिकाणी, तर 3.1/4 या व्यवहारी अपूर्णांकांची किंमत किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता जो पूर्णांक आहे तो काय आहे, 3 आहे, बरोबर आहे. 1/4 म्हणजेच काय असतं बघा, 0.025 ही त्याची किंमत असते. मग यामध्ये 3 मिक्स केले तर या ठिकाणी किती होणार आहे, तर 3.025 हे उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय दिलेलं आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपल्याला, तर 3.3/5 म्हणजे त्याची किंमत किती झाली बघा, 5×3=15 झाली. 15 आणि 3 किती होतात आपले, 18/5 झाली, बरोबर आहे. अधिक या ठिकाणी काय आहे आपले, 7 किती आहे, 10 आहे, बरोबर आहे. म्हणजे 7/10 तसेच घेतले आणि गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं आपण काय घेतलं, गुणाकार व्यस्त क्रिया केली तर 1/10 या ठिकाणी होणार आहे आणि हे गुणिले 20 आहे, बरोबर आहे. आता आपण काय करू शकतो, हे सोडवू शकतो. ते कसं, तर या ठिकाणी बघा 10 एके 10, 10 दोन्ही 20 झाले. ठीक आहे, 2 नी भाग गेला, बेके बे, बेपंचे 10. भाग का घालवला, तर या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे पहिल्यांदा हे सोडवून घेतलं आपण. ठीक आहे, कारण गुणाकार करत बसलो असतो तर गणित अजून अवघड होत गेलं असतं म्हणून. वरती किती राहिले बघा, 1 राहिले, 7 एके 7 राहिले आणि खाली 5 एके 5 राहिले. दोघांचा छेद काय आहे, समान आहे, म्हणून छेद समान घेतला. या ठिकाणी 18 आणि 7 किती होतात, 25 होतात, म्हणजे 25/5 आले. 5 ने 25 ला भाग जातो, 5 एके 5, 5×5 25, म्हणजेच या ठिकाणी उत्तर 5 हे असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे,
जर तुम्हाला गणित सोडवून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पॉज करत जा, व्हिडिओ गणित लिहून घेत जा आणि मग पुढच्या गणिताला जात जा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवले तरीही चालते. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे बघा, 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेली अपूर्णांक कोणता? लहान असलेला अपूर्णांक कोणता? ठीक आहे, तर इथं बघा 5/7 आहे, इथं 11/14 आहे आणि खालच्या जर छेदाच्या संख्यांचा विचार केला तर इथं 7 आहे, इथं 21 आहे. आता या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी बघा, जर लसावी काढायचा झाला तर सगळ्या संख्येत येणारी संख्या कुठली आहे? 42 आहे, बरोबर आहे. जसं की बघा इथं 7 सख्खम किती होतात या ठिकाणी? 42. म्हणजे इथे किती आले आपले? 30 छेद किती आले? 7 सख्खम 42. आणि या ठिकाणी 11 त्रिक 33 आणि 14 त्रिक किती होतात या ठिकाणी? 42 होतात, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, आपल्याला 30/42 आणि 33/42 यांच्या मधली संख्या आपल्याला हवी आहे. ठीक आहे, आता 6/7 ला जर गुणलं तर 6/7 त्याला किती येणार आहे बघा? 7 सख्खम 42 म्हणजे 6 36 भागिले 6 सख्खम 42, बरोबर. 36 आले वरती अंश. त्यामुळे या दोघांच्या मधली संख्या असणार आहे का? ती नाही, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. दुसऱ्या पर्यायाचा विचार केला तर 16 21 दोन्ही किती होतात? तर 42 होतात. म्हणजे 16 गुणिले 2 आणि 21 गुणिले 2 केलं तर 16 दोन्ही 32 झाले आणि 21 दोन्ही 42 झाले. म्हणजेच या ठिकाणी इथली जी मधली संख्या असणार आहे जी की 30/42 पेक्षा मोठी आणि 33/42 पेक्षा छोटी संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर पर्याय असणार आहे. पुढचे पर्याय तुम्ही टॅली करून बघू शकता. आता 6वा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे, 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजेच बेरीज 3 येईल. ठीक आहे, यासाठी एक सूत्र आहे, वरती असणार आहे आपलं बेरजेचे उत्तर भागिले अंश गुणिले छेद वजा 1 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? किती वेळा आपण 3/7 हे मिळवणार आहे ते मिळणार आहे. ठीक आहे, बेरजेचे उत्तर किती आले आपलं? 3, म्हणून आपण वरती घेतले 3. अंश किती आहे? 3 आहे, म्हणून इथं 3 घेतला. गुणिले छेद किती आहे? 7 आहे. ठीक आहे, आणि वजा 1 आपल्याला करावं लागतं. हे एक ट्रिक म्हणा किंवा सूत्र आहे, या सूत्रानुसार आपण सोडवू शकता. ठीक आहे, या ठिकाणी बघा 3 ला तर 3 गेले, कारण छेद आणि बेरजेचं येणारं उत्तर समान होतं, त्यामुळे ते निघून गेलं. आता इथं किती आले आपले? 7 वजा 1 म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं? 6 असणार आहे. म्हणजेच आपल्याला 3/7 मध्ये 6 वेळा 3/7 मिळवावे लागणार आहेत. म्हणजेच उत्तर आपल्याला किती मिळणार आहे? 6 हे उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला 3/7 अधिक 3/7 असं करण्याची गरज नाही. ठीक आहे, 7व्या गणितात बघा, a बरोबर b बरोबर c बरोबर d तर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? जर समजा प्रत्येकाचा अंश समान असेल अशा वेळेला ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक हा काय असतो? सर्वात मोठा अपूर्णांक असतो. त्यामुळे d/2 हे काय असणार आहे? उत्तर बरोबर असणार आहे. जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न बघतोय, काय सांगितलंय बघा, एका वर्गात 72 मुले आहेत. एकूण मुले किती दिलेले आहेत आपल्याला? तर 72 दिलेले आहेत. ठीक आहे, त्यातील एकूण मुलगे किती आहेत? म्हणजे मुलं किती आहेत त्यामध्ये? तर 72च्या किती आहेत? 13/24 मुलं आहेत. ठीक आहे, भाग घालवला, 24 एके 24, 24 त्रिक 72 आणि 13 त्रिक किती होतात? तर 3 त्रिक 9 आणि 3 एके 3, 13 त्रिक 39. ठीक आहे, तर आता या ठिकाणी एकूण मुलं किती होती? 39 होती. तर त्यातील 1/3 मुलांची काय झाली? कबड्डी संघात निवड झाली. कबड्डीसाठी निवड किती पैकी? तर 39 मुलातील 1/3 मुलं निवडली गेली. म्हणजेच या ठिकाणी झाले बघा 3 एके 3, 3 त्रिक 9, म्हणजेच 13 मुलं या ठिकाणी काय झालेले? कबड्डी संघासाठी निवडले गेलेली आहेत. म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. 9वा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे, तर 1/6 गुणिले 10 अधिक 1/4 गुणिले 10 वजा 1/6 गुणिले 4 दिलेले. ठीक आहे, तर आता यामध्ये जर विचार केला आपण तर यामध्ये बघा 1/10 1/10 आहे, ते बाहेर काढलं आपण तर इथं काय होईल? 1/10 कंसात काय राहतात बघा इथं? तर 1 छेद किती असणार आहे? 6 अधिक 1/4 राहिले आणि वजा 1 इथे किती आहेत आपले? 6 गुणिले 4 आहे. ठीक आहे, म्हणजेच 1/10 गुणिले इथं बघा 4 एके 4 आणि 6 एके 6, 6 आणि 4 किती झाले? 10 झाले आणि भागाकारात काय झालं आपलं? तर 6 गुणिले 4 झाले वजा 1/6 गुणिले
4. आता इथले बघा अंशातले 10 आणि छेदाचे 10 हे काय झाले निघून गेले. म्हणजेच या ठिकाणी 1/6 गुणिले 4 वजा 1/6 गुणिले 4 राहिले. म्हणजे यातनं हे केलं तर उत्तर किती असणार आहे? 0च असणार आहे, कारण छेद आणि अंश समान असल्यामुळे उत्तर हे काय असणार आहे या ठिकाणी? 0 असणार आहे. ठीक आहे. 10वा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी, तर 11/3 गुणिले वजा 3/22 म्हणजे हे कंसात घेऊया. आता इथं भागाकार होता त्यामुळे आपण काय करू, गुणाकार बेस्त केला तर इथं काय आले वजा 8/1 आले आणि बरोबर किती आहे? x आहे. बरोबर आहे. आता या सगळ्यांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी बघा 3 ला 3 गेले, 11 1 11, 11 2 22, बे बे बेचोक 8, वजा वजा होतं त्यामुळे गुणाकारात दोन चिन्ह जरी वजा असतील तरी येणार उत्तर एक असतं धन असतं. म्हणजेच x बरोबर किती आलेलं आहे आपलं? 4 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे? बरोबर पर्याय आहे. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय 8.2 संपतो. उद्याच्या भागात नवीन प्रकरण आपण घेऊन येत आहोत. त्यामुळं जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.